प्रशांत कोरटकरला काळं का फासलं नाही? राहुल सोलापूरकरवर हल्ला का केला नाही? गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मिटकरींनी हा सवाल केलाय। संभाजी ब्रिगेडच्या गायकवाडांवर काल हल्ला झाला, त्यानंतर मिटकरी यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। तर अमोल मिटकरी यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, काल ज्या पद्धतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला, कसं बघताय कोणच या हल्ल्याकडे? कारण सगळीकडून सध्या निषेध व्यक्त होत आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय? शिवधर्म संघटना नावाची एक संघटना आणि नाव शिवधर्म वापरून अशा प्रकारे अटॅक करते, ती एक झुंडशाहीची प्रवृत्ती महाराष्ट्राला परत एकदा दिसली। अशा प्रकारे तुम्ही निषेध व्यक्त करताना लोकशाहीमध्ये विचाराची लढाई विचारानं केली पाहिजे। अनेक वर्ष आम्ही त्या संघटनेशी जुळलेलो आम्ही, म्हणून आज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये ठासून मांडू शकतो। त्या संघटनेचा आम्ही एक सदस्य, म्हणजे मी सदस्य राहिलो आहे। मुळामध्ये संभाजी ब्रिगेड हे नाव आताच नाही आहे त्या संघटनेला, 2001 पासून ही संघटना त्या नावाने काम करते आहे। भांडारकर इन्स्टिट्यूटच्या वेळीसुद्धा संभाजी ब्रिगेडनी हल्ला केला असा तुम्ही एक तुमच्या चॅनलने हे चालवलेली बातमी। आता 2001 ते 2025 24 वर्ष झाले। आता या संघटनेला वाटतं की ते एकेरी नाव आहे। तुमच्या पण संघटनेचं नाव एकेरी आहे ना, आणि एखाद्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड असेल, त्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौरा करताना तुम्ही अचानक येता, गाडीतून ओढता, कपडे फाडता, त्यांच्या अंगावरती काळं फासता, हे कितपत योग्य आहे? शेवटी आपण सर्वजण तर एका मायची लेकरं, आपण जिजाऊला शिवरायांना मानणारी माणसं आहोत। अशा प्रकारची झुंडशाही ही निंदनीय आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांवर आत्तापर्यंत जे आक्षेप आरोप झाले, म्हणजे त्यांची ते बदफैली आहेत, ते व्यसनाधीन आहेत, हे खोडण्याचं काम या महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडनीच केलं आहे। तिसरी गोष्ट, आजपर्यंत हा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर ही लोक शिवाजी महाराजांबद्दल, जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरत होती, त्यावेळेस ह्या संघटना कुठे गेल्या होत्या? हे तर ह्या तोंड घालून बसल्या होत्या। त्यामुळे जर तुमच्यात खरंच मर्दुमकी आहे ना, प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळा फासा, तुमच्यात मर्दुमकी आहे ना, त्या राहुल सोलापूरकरच्या तोंडाला काळा फासा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।